ते म्हणतात ना की वन्स लेजंड सेड साल्टी गेली तरी चालेल, मग रुतबा कमी नाही झाला पाहिजे. चला रुतबा बघूया आपण. सो गाईज आपण म्हटलं की आपण सावरिया शॉपमध्ये आलो. इथे इंटेरियर डिझाईन पण मस्त आहे, खूप शॉप वगैरे मस्त आहे आणि ह्यांचा पण पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. तूप खाऊन रूप येत नाही तशी गोष्ट आहे की भाई आता उतरलं म्हणजे लगेच भेटेलच. कसं काय मंडळी, मी साहिल रमेश कोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये साहिल कोपकर ब्लॉग्समध्ये. सो आता तयारी करून आज मी आणि माझ्यासोबत असणारे श्रेयश, पुढे जाऊन मी त्याला भेटणार आहे. आम्ही एक चॅलेंज घेतोय त्याच्यामध्ये मला आजच्या दिवसामध्ये प्रमोशन करायचे शॉपचे. असे एक स्पेसिफिक नाही, असे रँडमली शॉपचे प्रमोशन करायचे. मॅक्झिमम 2, जास्त झाले तर 2, पण पेडमध्ये करायचं आहे. माझ्या पेडमध्ये असेल 500 असेल, 500 पेडमध्ये करायचं आहे. मला जाऊन त्यांच्यासमोर अप्रोच करायचं आहे, त्यांच्याकडून परमिशन घ्यायची आणि मग करायचं आहे. याच्यामध्ये एक फन असणार आहे की भाई रिजेक्शन्स भेटतील, लगेच कोण देणार नाही. सो तेच बघायचं की किती रिजेक्शन भेटतात आणि आपल्याला खरंच भेटू शकतात का प्रमोशन असे जाऊन. सो तो आज चॅलेंज करतोय मी. सो लेट्स गो. जास्त इथं बोलण्यापेक्षा आपण श्रेयसला भेटूया जाऊन. चला. ऑब्विसली मी वकीलच घेऊन चाललोय. ही आपली दुसरी चावी द्यायची. पट्टा भारी आहे यार, तो मला आवडता पाहिजे बाबा. राहू द्या, रॉकीलाच घेऊन चाललो. रॉकीला पुढचा थोडासा खराब झाला आणि निघूया. श्रेयस सेट भेटलेत. श्रेयसच्या गोष्टीवरती जायचं आहे. आता आपण कसा रिस्पॉन्स भेटतो आपल्याला, कसा पहिलाच काय आपला चॅलेंज घेतलाय तो आपल्याला याच्यामध्ये समजेल नाही की आपल्याला आपला अप्रोच किती आहे, आपला कॉन्फिडन्स किती आहे, असं प्रमोशनला किती व्हॅल्यू आहे, त्याच्यानंतर आपल्याकडून होतं आहे की नाही. रिअल फॅक्ट आपण दाखवूया, रिअल काय चल जाऊया. हम लोग आए थे साई भाई. थैंक यू, आपसे मिलकर अच्छा लगा. इन्होंने बताया कि इनका अभी चालू आहे सब कुछ, मतलब और सामान वाला यायचं सर्व काही गोष्टी. त्याच्यानंतर ते स्वतः त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेऊन घेतला आहे. इंस्टाग्रामवर त्यांनी आपल्याला फॉलो पण केलं आहे. ते सर्व करायचं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आणि आम्ही जे सुरुवात केलं त्यासाठी. सो बघूया आता अजून दुसरीकडे काय कसं काय भेटतं, बट त्यांच्याकडून चांगला रिस्पॉन्स भेटला आपल्याला. ते आपल्याला कॉन्टॅक्ट करतील, आपल्याकडे नंबर पण आहे आणि शॉप पण तुम्ही बघू शकता, एकदम मोठेसे शॉप आहे. अजून यांच्या व्हरायटी वगैरे ॲड होने वाले ना आपके पास, इसलिए थोड़ा सा ओके हम लोग. सो देखते हैं. सो गाईज आता तो दुकान झाला, आता आम्ही सावरिया म्हणून आलोय. तो बघूया इथं आपल्याला काय रिस्पॉन्स भेटतोय. थोडंसं झालेलं पहिलं डिमोटिवेशन, पण आता थोडंसं वाटतं की ते म्हणतात ना की वन्स लेजंड सेड साल्टी गेली तरी चालेल, मग रुतबा कमी नाही झाला पाहिजे. चला रुतबा बघूया आपण काय होतंय ते पण समजेल. सो गाईज आपण म्हटलं की आपण सावरिया शॉपमध्ये आलो. इथे इंटेरियर डिझाईन पण मस्त आहे, खूप शॉप वगैरे मस्त आहे आणि ह्यांचा पण पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. ह्यांचं म्हणणं आहे 1-2-3 दिवसात ह्यांचं पण थोडेसे स्टॉक आत्ताच नवीन ओपन झाल्यामुळे थोडंसं अजून स्टॉक येत आहेत. सो ते पण आपल्याला एक चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दिला आहे, काही नेगेटिव्ह वगैरे नाही. सो आपका नाम सुजल कुमार. इनसे मिलकर बहुत अच्छा लगा. आप कांटेक्ट कीजिए, हम लोग जल्दी इनसे कांटेक्ट करके इनका प्रमोशन शूट करेंगे. थैंक यू. इनसे मिलकर बहुत अच्छा लगा. आप कांटेक्ट कीजिए, हम लोग जल्दी इनसे कांटेक्ट करके इनका प्रमोशन शूट करेंगे. थैंक यू. गाईज मेन म्हणजे विषय कसं माहितीये का, विषय हार्ड चालू आहे. कॉन्फिडन्स वाढत चाललाय 2 शॉप नंतरच की भाई बोलू शकतो. रिजेक्शन नाही येते, पॉझिटिव्ह येते. आता जरी रिजेक्शन आला ना तरी गिळू शकतो रिजेक्शन, अशी जरा हिंमत आले. सो 2 शॉप झालेत. बघूया आपल्याला जरा एक मॅक्झिमम 1-1.5 तास करूया. भेटलंच तर भेटलं, नाही तर आपल्याला काही दिवसांनी ते कॉल करणारच आहेत. बघूया आजच्या दिवसात काय आपल्याला भेटतं. लेट्स गो. गाईज आता हे तिसरं शॉप आहे, महादेव फॉर्मल अँड इथिक्स वेअर्स. बघूया इथं काय रिस्पॉन्स भेटतोय, पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह और सक्सेसफुल होत आहे. लेट्स सी. चप्पल काढायचे. गाईज त्यांनी नाही बोलला, तो सरळ नाही बोलला की नाही करणी प्रमोशन शूट. आता इथं आहेत तो मोठे मोठे शॉप्स आहेत, कस्टमर पण आहेत यार. कस्टमर त्यांचे चालू असताना थोडंसं जाणं ऑकवर्ड वाटतंय. बघूया यांचे कस्टमर जातील 1-2 जाण्याच्या ह्याच्यावर आहे, मग शूट करूया. बरेचसे शॉप आहेत या एरियामध्ये, काय होतंय काय माहिती. तो ब्रँड बकेट पण आहे, कुठलं भेटतंय नशिबात काय माहिती. राव हे चॅलेंजेस करणं लय हार्ड आहे, सोपी गोष्ट नाही आहे राव. आहे ये
A few moments later. काहीच आम्ही थकलो भाई, एवढे दुकानं फिरलो. 2-3 दुकानं अशी निघाली की जे आम्हाला कॉल बॅक करणार तुमचे हे यायचं आहे. आणि काय काय जणांचे असे घाणेरडे रिॲक्शन होते की आम्ही निघून आलो. तर आता आम्ही विचार होतो आमच्या समोरच शॉप आहे तिकडे इथे घेते म्हणून. आता कॉन्टॅक्ट नंबर भेटला आहे, तेव्हा कॉल करूया आणि कॉल द्वारे भेटूया भाई. कॉल भाई इनकमिंग सेवाच पण काय घाणेरडा पोपट झाला. आता मला वाटतं तिथं जाऊनच त्यांच्याशी बोलायला लागेल, जाऊन विचारावं लागेल. मस्त पहिलं 2 पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आले, चांगलं वाटलं. नंतर एवढे निगेटिव्ह आले ना की भाई निगेटिव्हिटीवरतीच जात आहे. बघा रिअल लाईफमध्ये हे असतं भाई. सगळेजण बोलतात की कॉन्टेंट किंवा प्रमोशन इज नॉट इझी. माझे चांगले व्ह्यूज पण जातात इंस्टाग्रामला यार. ठीक आहे तरी तर तेव्हा तर अजून त्याच्यानंतर आपण अजून वाढू. सध्या तरी तिथं जाऊन येऊ भाई. गाडीची चावी काही. आम्हाला आता एक तिसरा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटलाय 80 ॲक्सेसरीजमध्ये. तो याच्यामध्ये ऑफर वगैरे चालू आहे. चला जाता जाता बोलूया आपण की आम्हाला मेन म्हणजे विषय काय माहिती आहे का, एवढे शॉप फिरलं, 3 पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. जिथं आम्हाला 3-4 दिवसानंतर ते समोरून कॉल करणार. आयदर यांनी पण सांगितलं की आम्हाला आपण त्यांना कॉल करायचा. सो बघूया आता, म्हणजे पेड कोलॅबरेशनचं वगैरे होऊन जाईल. पण आज आपल्याला समजलं की लगेच निघालो आणि लगेच झालं अशी कोणती गोष्ट होत नाही. झटक्यापट कोणती गोष्ट भेटत नाहीये. म्हणजे मला वाटलं की भाई आजच्या आज आपले चॅलेंजेस कम्प्लीट होते. चॅलेंजेस कम्प्लीट नाही पण बरंच काही शिकायला भेटतं आपल्याला याच्या मागे, की लगेच कोणती गोष्ट भेटत नाहीये. त्याच्यासाठी मेहनत करायला लागते, टाइम जातो त्या गोष्टीला. आता मी प्रत्येक ठिकाणी गेलो तिथं बोलले की तुझा एक प्रमोशन व्हिडिओ नाहीये. हा, माझ्याकडे सॅम्पल व्हिडिओ नाही, मी सुरुवातच करत होतो. तर आता मी श्रेयसला घरी सोडतो. अजून कोणतं बघायचंय बघूया, जर पुढे दुकान भेटलं तर श्रेयसला सोडा. बरेच दुकानं फिरलोय भाई, काय काय शूट नाही गेलेत आणि काय काय असे रिएक्शन आले की आम्ही निघून आलो डायरेक्ट, थांबलोच नाहीये. स्वतः श्रेयसला माहिती आहे भाई. चला अबे जायला जन आपण बघतोय की भाई, मग नंबर का दिलेत त्यांनी भाई? बाहेर नंबर दिलाय की कॉल करू शकण्यासाठी, आणि हे असं नाही झालं पाहिजे. आता परत तिथं ऑफलाईन जाऊन विचारायला लागेल यार. चला करायलाच लागणार भाई. एनर्जी खतम आता, बस झालं. तो पण तेच बोलतोय पॉझिटिव्हली, हा निकलतोय. याची पण सुरुवातच आहे. बट पहिले तर बोलला करूया आणि नंतर मग इंस्टाग्रामला बघायला गेलो होतो, फॉलोअर्स कमी आहेत आणि तोला सांगतो. त्याला वाटलं असेल नंतर सांगेल, पण तो त्याला जर वाटलं तर बघूया काय आता हे आहे. तर थोडंफार पॉझिटिव्ह वाटतंय. आता बस करूया पॉझिटिव्ह. का आजच्या दिवसात मला नाही वाटत, काय म्हणतात ते, तूप खाऊन रूप येत नाही, तशी गोष्ट आहे की भाई आता उतरलं म्हणजे लगेच भेटेलच. जेवढी मेहनत करू शकतो तेवढं करू शकतो. तुम्हाला वाटतं की क्रिएशन सोपं आहे, बट आज जेवढं उन्हात भाई, उन्हात फिरून फिरून हालत खराब झाली भाई. इझी नाहीये. पण ज्या दिवसापासून जी सुरुवात होईल ना या कोलॅबरेशन साठी वगैरे, त्या दिवशी पाठी फिरून बघायचं ना. जे करतोय त्यासाठी करायचं आणि रिअल जे आहे तेच मी दाखवणार, ना फेक ना वेगळं काय किंवा स्क्रिप्टेड एवढं काय नसणार माझ्या याच्यामध्ये. जे काय ते रिअल मी दाखवतो. आता शॉप वगैरे बरेचसे फिरून झाले. आता श्रेयसला घेऊया, त्याला सोडूया आणि गप्प घरी जाऊया. जेवणाचा पण टाइम झालाय, श्रेयसला पण घरातून फोन आले. 3 वाजले भाई, 2 तास फिरतोय आपण. 2 तासाचा चॅलेंज कम्प्लीट झालं की 2 तासात आपण कुठे किती शॉप फिरू शकतो. आणि 2 तासात मॅक्झिमम 3 ते 4 जणांचे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहेत ज्यांनी नंबर घेतलाय, आणि माझ्याकडे पण त्यांचा नंबर आहे की ते आपल्याला कॉल करतील. 2 जरी कन्वर्ट झाले तरी खूप, आपले 2 तास येऊन जातील. हा, सो बघूया आता कसं काय ते. आता मी चॅलेंज बऱ्यापैकी झालाय. 1 वे म्हणून शॉप आहे ना ती, ठीक आहे. त्याचा नंबर सेव्ह करूया आणि 3-4 दिवसांनी आपणच कॉल करूया, येणार पॉझिटिव्ह रिस्पॉन्स. चला. सो गाईज, मेन म्हणजे विषय काय होता, आजचा कॉन्टेंट होता वेगळाच, बट झाला वेगळा. ठीक आहे, काय ना काहीतरी शिकायला भेटलं. मी बोललो पण दुपारच्या मेन म्हणजे ब्लॉगमध्ये की भाई आपण तूप खाऊन रूप येत नाही. आणि मेन म्हणजे की तुम्हाला पण दाखवायला भेटलं की भाई जर तुम्ही बाहेर उतरताय, बाहेर मार्केटमध्ये जाताय, की काय हालत आहे काय नाही ते समजतंय. काही इझी नाही आहे. लोकांचे माइंडसेट काय आहेत, काय कायांचे पॉझिटिव्ह आहेत, काय कायांचे निगेटिव्ह आहेत, लोकांचा बघायचा दृष्टिकोन कसा आहे, फॉलोअर्स कसे पाहिजेत, हे कसं पाहिजे. आता भरपूर जण होतं की फॉलोअर्स नाही पाहिजेत, बट काय काय ठिकाणी असं आलं की जिथं ते माझे फॉलोअर्स बघत होते, व्ह्यूज बघत होते, त्यानुसार पण होतं. सो पॉझिटिव्ह निगेटिव्ह होतच राहतं. एक तर लाईफ आहे. मज्जा आली. मी काय पेड प्रमोशनसाठी काही डेली फिरणारा माणूस नाहीये.
जे येतील ते येतील. आपलं डेली लाईफ आहे, आपला हाच रुटीन आहे, आपल्याला हेच करायचं आहे. चॅलेंजेस काय ना तरी नवीन आणायचं म्हणून मी गेलेलो. एक बघायला भेटतं. आता ते समोरून कॉल करतील, नाही करतील त्यांचा विषय. आपल्याला पण काहीतरी शिकायला भेटेल जर त्यांनी आपल्याला बोलवलं वगैरे तर. मग ह्या मार्केटमध्ये उतरता येईल आपल्याला. सो ते नंतरची गोष्ट आहे, बघूच आपण. सो हा व्लॉग हाच होता. तुमच्यापर्यंत एक चांगली काही ना काही इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट आणायचं ती मी दाखवू शकलो. सो मी हा व्लॉग इथेच एंड करतोय. हा व्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे सेफ, स्टे राईड. बाय.